नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या मुख्य प्रमुख आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, बातमी आहे 30 मेची मोठी खुशखबर। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कॅबिनेट बैठक संपन्न, कर्मचाऱ्यांना दिलासा, खूप मोठा निर्णय। या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक संपन्न। बैठकीत कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून प्राप्त। कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय। मंत्रिमंडळाने काय घेतला आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा। चला तर करूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी मित्रांनो, आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकार मंत्रिमंडळाकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांना मोठे आश्वासन दिले आहे। राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारचे जे संबंधित विभाग आहे त्या सर्व विभागांना योग्य कार्यवाही करण्याचे आदेश व निर्देश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत। आगामी येणाऱ्या पुढील अधिवेशनात यासाठी सरकारकडून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद केली आहे, असे आश्वासन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटनेच्या कर्मचाऱ्यांच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय दिला। मंत्रिमंडळाची बैठक। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारी संघटनेच्या नेत्यांची शिष्टमंडळाची मोठे सकारात्मक आश्वासन देण्यात आले आहे। म्हणजे कर्मचारी संघटनेच्या नेत्याच्या शिष्टमंडळाला मोठे दिलासादायक सकारात्मक आश्वासन देण्यात आले आहे ते मुख्यमंत्र्यांकडून। याबाबत सविस्तर स्पष्टीकरण या बातमीतून मित्रांनो पाहूया पुढील प्रमाणे। राज्य सरकारने मंत्रालय येथे संपन्न झालेल्या बैठकीत जुनी पेन्शन योजना लवकरात लवकर लागू करण्याची मागणी मंगळवारी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। यावेळी कर्मचारी संघटनेचे नेते बैठकीत उपस्थित होते। कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री यांना विविध प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात पुन्हा एकदा निवेदन सादर करण्यात आले आहे। इतिवृत्त असे आहे की ही बैठक संपन्न होण्याच्या अगोदर 1 महिना पूर्वी मुख्यमंत्री शिक्षकांच्या शिष्टमंडळासोबत बैठक संपन्न झाली होती। ती 1 महिना अगोदर झाली होती। या बैठकीत जुनी पेन्शन योजना व प्रलंबित मागण्यावर सकारात्मक आश्वासन शिक्षकांच्या शिष्टमंडळाला देण्यात आले होते। परंतु दिनांक 26 मे रोजी मुख्यमंत्री यांची शिष्टमंडळासोबत बैठक संपन्न होऊन या बैठकीत पुढील प्रमाणे माहिती देण्यात आली आहे की आश्वासन देण्यात आले आहे की 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित व त्यानंतर आगामी काळात 100% अनुदानित आलेल्या सुमारे 26,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सरकारला एक महत्त्वपूर्ण निवेदन दिले आणि अनुदानावर आलेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सरकारला सुरू केले। म्हणजेच सन 1982
ची पेन्शन योजना लागू करण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली. त्याचबरोबर 2005 पूर्वी इतर विभागात सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची घटनादत्त अधिकार असणारी जुनी पेन्शन योजनाचा लाभ मिळत आहे. मात्र शिक्षण विभागामध्ये इतर विभागाप्रमाणे शिक्षण विभागामध्ये ही योजना मान्य करण्यात आली नाही. इतर विभागात ती मान्य करण्यात आली, मात्र शिक्षण विभागामध्ये ही का लागू केली नाही याबाबत मुख्यमंत्र्यांना शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाकडून प्रश्न विचारला गेला. तसेच ही महत्वपूर्ण बाब त्यांच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देण्याचे काम शिष्टमंडळाने केले. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला सकारात्मक आश्वासन दिले आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बाब असून घेतलेला हा निर्णय एक आनंदाची वार्ता आहे. मात्र हे आश्वासन या अधिवेशनात योग्य तरतूद करून पूर्ण होईल असे आश्वासन दिले. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.